मराठा तलवार आहे. आपण इथे जर बघितलं मराठा तलवार, मुघल तलवार, पट्टाशी, त्याचबरोबर बिजबे, कट्यारी, वाघनकर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण हे छोटं मी तुम्हाला काय सांगतो, आपण अनेक पिक्चर मध्ये आताच्या मूवी मध्ये सुद्धा बघितलं की नाही, ढाल आणि तलवार घेऊन लढाई करत होते, बरोबर आहे की नाही. की आपण बाहेर गेलो महाराष्ट्राच्या, तर पूर्वी माणूस कसा ओळखला जायचा, तर त्याच्या कमरेला जर एक्स आकाराची कट्यार असेल, येच म्हणजे असा उलटा जर आपण बघितला तर येच दिसतो, हो की नाही. पट्टा, व्हेरी गुड, बरेच जणांना माहितीये. हा कसा घालतात बर मग महाराष्ट्र राज्याचं क्षेत्र काय, तर जांड पट्टा काय आहे. कोणी जरी विचारलं लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचं राज्य क्षेत्र कुठलं, जांड पट्टा हे महाराष्ट्राचं राज्य क्षेत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं क्षेत्र म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. महाराजांचा पट्टा जो होता त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलेलं होतं. काय होतं, दांडपट्ट्याचं नाव. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे 3 तलवारी होत्या. कोणाला नाव माहिती आहेत रे, शिवाजी महाराजांचे मावळे सगळ्यात जास्त युद्धामध्ये जर कुठली वस्तू वापरत असतील तिथे ढाल आणि तलवार. आणि त्यातून आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपली वाढत असते. लक्षात येते. तर लाठी काठी दांडपट्टा कधी कोणी खेळले का रे तुमच्यापैकी, दिसतंय. महाराष्ट्राचंही एकत्रीकरण केल्याशिवाय ही कला तुम्हाला शिकता येत नाही. त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवायचं असेल तर तुम्हाला ह्या युद्ध कला शिकल्या पाहिजेत. बरं, हे असं नाही नुसतं एकाच बाजूने करता येत नाही. याच्यामध्ये उद्या आपल्याला शिकायचं आहे भविष्यामध्ये, तर याचा आपल्या शरीरावर आणि मनावर अतिशय उत्तम परिणाम होतो.